तर हाय सगळ्यांना स्वागत आहे बघा नवीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर सगळ्यांचं आपल्या मनापासून स्वागत आहे. तर तुम्ही म्हणसाल हे काय आहे, तर हे बघा ट्रॅक्टरला जोडलेला आहे STP. तर असं जुगाड केलेलं आहे लिक्विड सोडायला फवारायला आम्ही असं केलेलं. तर STP दिसतोय का तुम्हाला? खाली जी दिसते ना ती फुली आहे का, हे बॅलर दोन्ही पण बॅलरात लिक्विडचं केलेलं आहे पाणी बरं का. ते लिक्विडचं औषध टाकलेलं आहे आणि 2 बॅलर भरून केलेले आहेत कारण दोन्ही तुकड्याला. तर तुम्ही बघू शकता ते खाली आपण रोटरचं ते हे बसवतो ना पुढचं, तर त्यात फुली टाकलेली आहे बघा. ती फुली अशी बसवलेली आहे आणि वर STPला असा बेल्ट त्याला आणि त्याला असा बेल्ट बसवला आहे. तर असं जुगाड केलेलं आहे बघा आम्ही STPचं. तर त्या ह्याचं न हे करता इंजिन न वापरता ह्याला असं डायरेक्ट जुगाड केलं. तर कसं वाटतंय तुम्ही नक्कीच सांगा. कसं नाही, ज्याला पण कोणाला करायचं त्याने असं करू शकता. आणि ही लिक्विडची बॅग आहे. तर ह्यात सोडलं बरं का. आता 8-10 दिवस झालं सोडलं नव्हतं लिक्विड. पेरणला म्हणलं तर सोडून घ्यावं. आलं होतं घरी उन्हाचं. मग लाईटी होत्या ना, 2 दिवसाचं पाणी आलं होतं आमच्याकडं आणि त्या पाण्यामध्ये सोडून घ्यावं म्हटलं होतं. तर बघा आता त्यात चालू केलेलं होतं. चालू होतं आम्ही ह्याला. तर बघायला तरी फॉर्म बसवलेलं आहे बरं का. तर झाडं लहानच आहेत आणि हे बघा असं पेरू फळ लागलेलं आहे झाडावर. आपल्या पाणी दिलं का तेवढंच झाडावर टवटवी येते आणि पुन्हा पाणी नसलं का झाडं सुकून जात आहेत. तर हे काय रोटरलेलं आहे मधनं, त्यामुळं काय नाही. उन्हाळ्यात काय गवत काय जास्त नाही आलं, दिसतंय का. आणि हा काही पाईप अशी तिकडून बॅलरपासून जी पाईप आणली इकडं जॉईंटपर्यंत, तर इथंपर्यंत बघा. तर इथं जोडलेली ही पाईप बघा. काळी नळी आहे का, ती काळी लॅटर त्याला जोडलं. ही विहिरीवरचं पाणी आहे बघा. हे निळा जे कॉक आहे ते विहिरीवरचं पाणी आहे. तिकडून इकडं पाणी असं आलेलं आहे आणि हे इथून असं जॉईंट केलं आहे बघा, आहे का. तर यातून लिक्विड ह्या तुकड्याला पूर्णपणे जाते, की जे मी आता तुम्हाला दाखवलं त्या तुकड्याला इथून लिक्विड जाते आपल्या विहिरीच्या पाण्यातून बरं का. दिसलं का हे असं. तर जॉईंट आहे, दिसलं का. आणि फार्म बसवलेले आहेत बरं का झाडावर. फळ तर बरंच लागलेलं आहे पेरूचं, पण आता काय करायचं, पाण्याच्या पुढं काय इलाज चालत नाही. बघा किती लागलेत आहे का, किती फार्म बसलेत बघा एका एका थाप्याला. पण आता ह्या झाडांना पाणीच भरपूर पाहिजे बरं का. पाणी भरपूर पाहिजे होतं, पण आता नेमकं पाणी कमी पडायला लागले. बघू आता पावसाची वाट तर पाहतोय आम्ही, लवकर पाऊस पडावा असं, पण काय नाही. तर बघू शकता तुम्ही काय पाणी चालू आहे का. पाणी चालू आहे बघा. ही पेरूची रोपं झाली का, इकडं बोरीची रोपं आहेत बघा. आपण जे तुम्हाला म्हणलं होतं ना गव्हामध्ये बोरीची रोपं लावली, तर बघा ही एवढी झालेली ती बोरीची रोपं आहे का. तर एवढी झालेली ती बोरीची रोपं बघा. चांगली आलेली आहे ती बोरीची सुद्धा रोपं आणि ही पेरूची बाग. तर कसं वाटतं जुगाड, कसं नाही नक्कीच सांगत चला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत चला, कमेंट करत चला आणि जे पण कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायचं बरं का आपल्या चॅनलला. आणि बघा पेरूची रोपं कशी आहेत बघा. चांगली आली ती रोपं, चांगली आलीत, पण पाण्या वाचून रोपांचं हे झालेलं आहे. तर बघू शकता तुम्ही आहे का. कॅमेरा जरा थोडा हल्ला आहे बरं का, चालता व्हिडिओ काढलेला आहे का. तर हे सेटिंग बघा पेरूचं कसं झालेलं आहे. आणि पाखराने खाल्लेलं आहे तर पेरू बरं का. काय पाखराने मोठं पेरू पाखराने खाल्लेलं आहे, तर ते तोडलं नाहीत म्हटलं नंतर खायला होतील. तर कसं वाटलं व्हिडिओ, कसा नाही नक्की